brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मित्रपक्षाच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि मित्रपक्षाच्या नेत्यांनी चर्चा केली. पक्षाने जो काही निर्णय घेतलाय त्यानुसार नांदेडमध्ये आम्ही काम करू, असं अशोक चव्हाण म्हणाले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी 2017च्या निवडणुकांमध्ये काँग्रेससाठी मोठ्या प्रमाणात ताकद लावली होती. नंतर भाजपमध्ये आल्यानं त्यांनी आता काँग्रेसवरही टीका केली आहे. तर शिवसेना भाजप संघर्ष शिगेला पोहोचलाय. तर दुसरीकडे शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी भाजपबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नगर परिषद निवडणुकांसाठी युती व्हावी यासाठी आमचे आमदार जिल्हा प्रमुख 2 वेळा अशोक चव्हाणांना भेटले, पण त्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे युती झाली नाही, असं हेमंत पाटील म्हणाले. पण महानगरपालिका निवडणुकांबद्दल हे दोन्ही नेते काय म्हणाले पाहूयात. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या, काय प्रतिक्रिया? ते चांगलं झालं. म्हणजे एकतर बऱ्याच वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये काही न्यायालयीन प्रकरणामुळे हा सगळा विषय लांबला होता. एक योग्य झालं की आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आणि आज प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या सर्व निवडणुका घोषित झालेल्या आहेत. आचारसंहिता लागू झालेली आहेत. फॉर्म भरण्याच्या तारखा निश्चित झालेल्या आहेत. 15 तारखेला जानेवारीमध्ये मतदान आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया मार्गी लागली आणि खऱ्या अर्थाने लोकाभिमुख प्रशासन हे महानगरपालिकेमध्ये येण्याकरता आता सुरुवात होईल. राज्यात मित्रपक्षात काय चित्र आहे? ते आता मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर वरिष्ठ नेत्यांच्या बैठका, राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो, यांच्यात चर्चा झालेली आहे आणि पक्षाचा जो काही निर्णय होईल त्या पद्धतीने नांदेडचं युनिट त्या पद्धतीने पुढची वाटचाल करेल. तर आमदार हेमंत पाटील असं म्हणतात की अशोकराव चव्हाण यांचा अनुभव पाहता ते युती करतील असं वाटत नाही. माझा काही वाटण्याचा प्रश्न उद्भवत नाही आहे. पक्षश्रेष्ठी जे आम्हाला निर्देशित करेल त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. पण ते प्रस्ताव आला, त्यांनी प्रस्ताव दिला की अर्धा करावं 50%. असं आहे, पक्षाची जी काही समिती वरिष्ठ पातळीवर आहे किंवा जिल्हा पातळीवर, मी प्रत्यक्ष कुठल्याही चर्चेमध्ये माझा रोल राहणार नाही आहे. कारण नांदेड महानगरपालिकेच्या संदर्भात युती करण्याचे सर्व अधिकार हे 4 ते 5 लोक राहतील, जे त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. आणि मग त्यांच्या पातळीवर जी चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल त्या पद्धतीने आम्हाला पुढची वाटचाल करायची. राष्ट्रवादीचे आमदार चिखलीकर असं म्हणतात की भाजपकडून जर प्रस्ताव आला तर आम्ही युती करू. मी सांगितलं ना, भाजपची जी आमची स्थानिक समिती राहील ती समिती याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेईल. वर्ष गायकवाड असं म्हणतात की मुंबई महानगरपालिका काँग्रेस स्वतंत्र लढवणार आहे. नाही, काँग्रेसकडे आता मुंबईत काही बळ राहिलेलंच नाही आहे. त्यामुळे ते लढवली काय न लढवली काय फारसा फरक पडत नाही. कुठे नांदेड महानगरपालिका ते मी असं आहे ना की आमच्याकडे पक्षाची 5 सदस्यांची समिती आहे. त्या समितीला सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत आणि त्याच्या चर्चेमधून जे काही पक्षाच्या हिताच्या दृष्टीने निष्पन्न होईल त्या दृष्टीने पुढची वाटचाल आमची राहील. महानगरपालिकेच्या अनुषंगानं दोन्ही उत्तर आणि दक्षिण भागाचे जे आमदार आहेत ते तयारी करत आहेत. पक्ष म्हणून परवाच्या दिवशी आम्ही पूर्ण शहराची बैठक बोलवलेली आहे आणि उत्तर दक्षिण दोन्ही भागातील सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत यांच्या 17 तारखेपासून मुलाखती चालू होणार आहेत. निश्चित युती झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. कालच्या नगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपचे नव्याने झालेले इथले स्थानिकचे नेते अशोक चव्हाण साहेब यांच्याकडे आमचे 3 आमदार 2दा जाऊन आले, परंतु त्यावेळेस त्यांनी काही दाद दिली नाही, त्याच्यामुळे युती झाली नाही. तर यावेळेस त्यांनी युती करावी अशी आमची विनंती आहे. युती केली तरी ठीक आहे, नाही केली तरी आम्ही आमचं लढणार आहोत. किती जागा तुम्ही मागितली किंवा किती जागेची नाही, अजून कुठल्या प्रकारची बोलणी झालेली नाही. 17 तारखेच्या नंतर बोलणी होईल. स्थानिक आमदार जे आहेत, जिथं आमदार आहेत तिथं 60% त्या आमदारांच्या मनानुसार जागा दिल्या पाहिजे आणि 40% मित्र पक्षाला, त्याच्यात राष्ट्रवादी आले आणि भाजप आले, त्यांनी 20-20% घ्यावेत असं एक खरं म्हणजे अलिखित अशा पद्धतीचं महाराष्ट्रभर असा एक नियम झालेला आहे. तशा पद्धतीनं पालन व्हावं अशी इच्छा आहे. तुमचा अनुभव आहे अशोक चव्हाण करतील युती आतापर्यंत तुमचा? नाही, माझा अनुभव तो मागच्या 40 वर्षातला वेगळ्या प्रकारचा आहे. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही, कारण
नांदेड शहरामधल्या सर्व मालमत्ता आणि त्या मालमत्ता विक्री आणि ते BOT करणं आणि ते बांधकाम खाजगी लोकांना दिलं आणि त्यातून निर्माण होणारा पैसा हा महत्त्वाचा विषय आहे त्याच्यासाठी. तर त्याच्यामुळं मला काही वाटत नाही ती युती करतील असं. भाऊ काल परत अशोक चव्हाणांनी मुलाखती घेतली होती. आज काल जे आहे खासदार गोपछडे यांनी मुलाखत केली. काय आता त्यांच्या पक्षाचा अंतर्गत भाग आहे, कारण गोपछडे हे संघाचे कार्यकर्ते आहेत. लहानपणापासून त्यांना मी काम करताना बघितलेलं आहे आणि आता कसं आहे की कानामागून आली आणि तिकट झाली असं जर झालं तर कोणालाही साहजिक जे अनेक वर्षापासून काम करतात त्यांना नाराजी वाटते. आता चैतन्य बापू देशमुख सारखा कार्यकर्ता आहे, त्यांच्या 3-3 पिढ्या सगळ्या ज्या आहेत संघामध्ये काम करतायत किंवा जेव्हा इथं नांदेडमध्ये कोणीही नव्हतं अशा वेळेस त्यांच्या तिथल्या ओट्यांवर आणि त्यांच्या स्कूटरवर गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन हे सगळे थांबलेले आहेत. तर तेव्हा साहजिक आहे असं होणार. स्वबळाची तयारी आहे हां, सर्व प्रकारची तयारी. कुंवरचंद मंडलेसोबत मुंबई तक ब्युरो रिपोर्ट नांदेड.